नमस्कार, रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींच्या खात्यात आता रुपये 3000 येणार, कारण जाणून घ्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेत आता महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येणार आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना 1500 रुपये दिले जात आहेत। या योजनेत फेब्रुवारी महिना संपला तरीही अजून महिन्याचे पैसे जमा झाले नाहीत, त्यामुळे महिलांमध्ये निराशा झाली आहे। दरम्यान आता दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र येणार आहेत। लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारीचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये एकत्र दिले जाणार आहे। दरम्यान मार्च महिन्यात महिलांना 2100 रुपये देणार असल्याची चर्चा होत आहे। अर्थसंकल्पानंतर महिलांसाठी 2100 रुपये देण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे, मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही। त्यामुळे आता पुढच्या महिन्यात एकूण किती पैसे मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे। पडताळणीनंतरच मिळणार पैसे। लाडकी बहीण योजनेत अर्जांच्या पडताळणीनंतरच महिलांना पैसे देणार असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान ही पडताळणी 5 टप्प्यांमध्ये केली जाणार आहे। त्यातील काही अर्जांची पडताळणी झालेली आहे। यातून आतापर्यंत 9 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत। एकूण 50 लाख महिलांचे अर्ज बाद करण्याची शक्यता आहे। फेब्रुवारीचा हप्ता का आला नाही? लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही। यामागे 2 कारणे असू शकतात। एक म्हणजे महिलांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झालेली नाही आणि दुसरे कारण म्हणजे काही तांत्रिक अडचणीमुळे पैसे जमा न झाल्याचे सांगण्यात येत आहे। कारण मध्यंतरी एका कार्यक्रमात अजित पवार यांनी सांगितले होते की लाडकी बहीण योजनेच्या निधीच्या चेकवर सही करून आलोय, 8 दिवसात पैसे येतील। मात्र अजून महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।